स्टार 9 मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहत आहात स्टार 9 मराठी न्यूज आणि आता पाहूया सध्याच्या घडामोडी. स्टार 9 मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण शिंगवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोहोचलो आहेत. तर प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगव्यामध्ये दर महिन्याला अनेक उपक्रम राबवले जातात. तर ह्याही महिन्यामध्ये मोठं असं नाही का शिबिर झालं होतं आणि आज वृक्षवैली आम्हा सोयरे आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कॅन्सर निदान शिबिर असेल, त्वचारोग तज्ज्ञाचं शिबिर असेल, सर्व रोग निदान शिबिरं असतात. तसेच माता बालकांचं लसीकरण आहे, गरोदर मातांच्या प्रसूतीच्या सेवा असतील, अशा अनेक प्रकारच्या सेवा आपण प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवेच्या मार्फत ह्या वेळोवेळी प्रदान करत असतो. परंतु फक्त आरोग्य सेवा पाहताना केवळ रुग्णसेवा करून भागणार नाही, याची कुठंतरी जाणीव आम्हाला असल्यामुळं आमचे काही मित्रपरिवार, ओम शांती सेवा संस्थांच्या ताई, तसेच शिंगवेगावची 97 बॅचचे सर्व विद्यार्थी, आमचे स्नेही नितीन शेठ वावळ, गावचे पोलीस पाटील पंडित साहेब, गावचे सरपंच आणि इतर सर्व मान्यवर ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून आज एक वृक्षारोपणाचा छोटासा सोहळा आम्ही ठेवला होता. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आणि या संकल्पनेतून की वृक्ष हेच आपले खरे सोयरे आणि भविष्यातले मित्र आहेत, हा भविष्याचा विचार करून आज आपण साधारण 150 झाडं आपल्या शिंगवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णालय परिसरामध्ये लावले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे फळझाडं आहेत, चिंच आहे, चिक्कू आहे, फणस आहे, नारळाची झाडं आहेत, अनेक प्रकारची फुलझाडं आहेत. तसेच वन विभागाकडून मिळालेली वड, पिंपळ, जांभूळ असे अनेक वनस्पती आहेत, जे पुढे जाऊन आपल्या पूर्ण परिसराला फळं देतील, तसेच सावली प्रदान करतील. या ठिकाणी यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यामध्ये प्रामुख्याने सेवा संस्थांच्या ताई असतील, आदरणीय नितीन शेठ वावळ असतील, आदरणीय पोलीस पाटील पंडित साहेब असतील, शिंगवे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेनलकर सर, त्यांचे सर्व विद्यार्थी, तसेच माझे सर्व स्टाफ, आदरणीय चपटे सर, आदरणीय गोरडे सर, आणि सगळ्यात लास्ट बट नॉट द लिस्ट आमचे 2 पत्रकार बंधू आणि सर्व ग्रामस्थ यांचे मी पुन्हा एकदा प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे तर्फे आभार मानतो. आणि असेच नाविन्यपूर्ण आणि समाज उपयोगी उपक्रम या केंद्रामध्ये आम्ही राबवण्याचा संकल्प करत आहोत. धन्यवाद. तर हे होते प्राथमिक आरोग्य केंद्राचे सिनियर डॉक्टर मैड सर. तर ज्याप्रमाणे त्यांनी वृक्ष एकत्रीकरण लागवड केलेली आहे, अशाच पद्धतीने वृक्ष लागवडीसाठी मदत करणारे काही विद्यार्थी नाही का पाठीमागचे बॅचचे आहेत शिंगवे शाळेचे, तर त्यांची पण टीम या ठिकाणी आली होती आणि त्यांनी पण वृक्ष लागवडीसाठी मदत केलेली आहे. तर आपण काय म्हणू शकता? निसर्ग आपला मित्र आहे, पर्यावरणाचं संवर्धन झालं पाहिजे या हेतूने ज्यावेळी मैड सरांचं आणि आमचे मित्र महेश खेडकर, गणेश गोरडे यांचे या विषयावरती ज्यावेळेस चर्चा झाली, त्यावेळेस सरांच्या विनंतीला आणि त्यांनी जी सूचना केली ते लक्षात घेता आमचे मित्र परिवाराने सुद्धा या वृक्ष संवर्धनाच्या वृक्ष लागवडीच्या या कार्यक्रमासाठी एकूण 60 वृक्ष, फळझाडं आणि फुलझाडं यासाठी दिलेली आहेत. आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्याचं काम आमच्या या 1997च्या बॅचच्या मार्फत करण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि तसे आम्ही सरांना मदत केलेली. आणि भविष्यात सुद्धा सरांच्या सूचनेनुसार वृक्ष संवर्धन किंवा इतर कोणत्या सामाजिक कार्यामध्ये आमची बॅच नेहमी अग्रेसर राहील. तर या ठिकाणी ह्या आरोग्याचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी काही दिवसांनी थंडगार सावली आणि गोड फळं चाखण्यासाठी ह्या बॅचने फार मोठं योगदान केलेलं आहे. तसंच आमचे या संस्थेचे ताई आहेत, तर त्यांचं पण काही योगदान आहे, आपण जाणून घेऊया. ओम शांती. अचानक हा संकल्प बोलता बसता सरांना आला आणि त्यांच्या संकल्पांना साथ म्हणा, मदत म्हणा, सहयोग म्हणा
या सर्वांनीच केलेला आहे. मुळात संकल्प येणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा मनामध्ये विचार येतो, त्या विचाराला फुलं, पानं, फळं आपोआपच वेळेनुसार मिळत जातात आणि सरांनी आम्हाला त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं. त्याबद्दल मी सरांचे, त्यांचा स्टाफ आणि त्याचबरोबर बाकीचे जे पण सहकारी आहेत, त्यांचे मी ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या तर्फे मनापासून धन्यवाद करते. ओम शांती. तर इथला परिसर बहरण्यासाठी त्यांचं पण योगदान आहे. तर एक ह्या केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत. त्यांनी पण आरोग्य सेवेचा लाभ घेतलेला आहे. त्यांच्या केंद्रातील जेवढे शिक्षक आहेत, तेवढ्यांची आपण डॉक्टर मैड यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी केलेली आहे. तर आपण काय सांगू इच्छिता? नमस्कार, मी राजू जाधव, वळती केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून या ठिकाणी मी कार्यरत आहे आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचा राज्याध्यक्ष म्हणूनही मी कार्यरत आहे. काम करत असताना या ठिकाणी शिक्षण विभाग आणि तालुका आरोग्य विभाग या ठिकाणी तालुक्याचे THO चपटे साहेब आहेत. त्यांनी आम्ही सगळे एकत्रित नियोजन करून तालुक्यातील जवळजवळ 700 प्राथमिक शिक्षकांचं आज या धाकधुकीच्या काळामध्ये शासनाचे अनेक उपक्रम राबवले जातात आणि शिक्षक हा थोडासा टेन्समध्ये कार्यरत आहे आणि ही गरज ओळखून आरोग्य खात्याने संपूर्ण शिक्षकांचं संपूर्ण आरोग्य तपासणी संपूर्ण चाचण्या करण्याचं एक मोठं कार्य हाती घेतलेलं आहे आणि सर्वात प्रथम मी या आरोग्य विभागाला धन्यवाद देतो शिक्षण विभागाच्या वतीनं. आज आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हा एक अभिनव उपक्रम चालू केलेला आहे आणि जे बाहेर एक 4 ते 5 हजार रुपये देऊन आरोग्य तपासण्या होतात त्या अगदी निशुल्कपणे या ठिकाणी आरोग्य विभागाच्या मार्फत सर्व शिक्षकांच्या तपासण्या करणार आहेत. सुरुवात ही माझ्या वळती केंद्रापासून केलेली आहे आणि म्हणून वळती केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून मी या ठिकाणी दोन्ही आरोग्य अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आमच्या सर्व शिक्षक असतील, शिक्षिका असतील, या वळती केंद्रामध्ये 42 शिक्षक आहेत. 42 शिक्षकांचं आरोग्य तपास म्हणजे संपूर्ण चाचण्या मोफत करण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि जवळजवळ 90% शिक्षक या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. सकाळी 9 पासून या ठिकाणी हे कार्य चालू केलेलं आहे. मी या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीनं आमच्या सर्व वळती केंद्रातील शिक्षकांच्या वतीनं साहेब तुमचं दोघांचाही आभार मानतो आणि या उपक्रमाला सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तर या ठिकाणी डॉक्टर साहेबांना ही एक हे माहिती आहे का निसर्ग जर व्यवस्थित असेल आणि आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर प्रथमतः निसर्गाची काळजी घेतली पाहिजे आणि अशाच पद्धतीने डॉक्टर मैड यांनी उपक्रम राबवलेला आहे वृक्षारोपणाचा. तर आतापर्यंत वृक्षारोपण खूप संस्थांनी केलेले आहे, आपल्या पण ठिकाणी केलेले आहे. तर वृक्ष जगण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यावी? अगदी बरोबर दादा, की एखादा उपक्रम सुरू करणं खूप सोपं असतं, परंतु तो निभावणं हे खूप अवघड असतं. तर आज आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही झाडांना पाणी घालण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली आहे. तसेच पूर्ण स्टाफने मिळून आम्ही त्याला दैनंदिन पाणी कसे मिळेल याची पूर्ण खात्री करणार आहोत. तसेच मगाशी बोलणं झाल्याप्रमाणे सर्व गावातील मान्यवर मिळून ठिबकची व्यवस्था लवकरच आपण या ठिकाणी करणार आहोत. माझं आव्हान देखील सर्व ग्रामस्थांना आणि सर्व समाजातील घटकांना आहे की आपण देखील आपल्या परीने होईल तेवढं योगदान या उपक्रमासाठी द्यावं आणि असेच अनेक उपक्रम आपण यशस्वीपणे पुढे देखील चांगल्या कामाचा कारवा आपल्याला हा चांगल्या कामाचा गाडा अजून पुढं न्यायचा आहे आणि छोटासा ओढा आहे आपला हा त्याचा मोठा आपल्याला सामाजिक कार्याचा समुद्र तयार करायचा आहे आणि फक्त पीएससीच नाही तर पूर्ण आजूबाजूचा परिसर पूर्ण आपल्याला हिरवागार पुढच्या 5 वर्षामध्ये करायचा संकल्प सगळ्यांनी आज घ्यायचा आहे. आपण पाहत आहे स्टार 9 मराठी. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर गोल्डे, मी नवीन सोनवणे.